का नागे ते यारे गोतो माझ्याकडनं ह्यावेळेस वर्गणी कसं काय घ्यायला आले नाहीत पोरं काय कळेना झाले बघ मला तर ते बाजूच्या काकूकडनं घेतलं तर समोरचे ते म्हाताऱ्याकडनं घेतलेत आणि नेमकं माझ्याकडंच कसं काय आले नाहीत पोरं काय कळेना झाले काय झालं असेल की यारे गोतो पारकोळ बंदर पारकोळ बंदर पोरं आलेत रे बाबा जावं लागतं लवकर आले का समोर गेले का गाडी नाही आवडत आहे काम करून नंतर पहिला काम करून मंडळाचे चला अरे तिकडे कुठे चालला रे वर्गणी माझ्याकडे घ्या की तुम्ही तिकडे कुठे चालला का नको तुमची वर्गणी याच बंद केला तुमच्याकडं अरे असं कर रे दरवर्षी घेतो की वर्गणी माझ्याकडनं दरवर्षी 50 रुपये देतो त्यासाठी 2 तास थांबावं लागतं इकडं 2 तासात मंडळाचे भरपूर कामं होते चला रे कामं भरपूर आहेत अरे थांब रे मोठ्यांना असं बोलत असतात का हा या इकडे जवळ एका मंडळाचे काम भरपूर आहेत तुम्ही त्या बाहेर इकडे बार ये बरी इकडे बरी या रे लवकर बघा माझा वेळ घालायला लागला तू अरे काय येतच नाही माझ्याकडे थांबा तुम्ही एक मिनिट थांबा गेट बी उघडू नका गेट उघडली की तुम्ही 4-4 तास बोलता मंडळाचे काम भरपूर पडले काय असेल ते असंच बोला अरे असं का करायला लागलो रे तुम्ही माझ्याकडे वर्गणी का घेणार तुम्ही हा ते आत्ता बघितलो ते बाजूचे काकू ना त्यांच्याकडनं घेतला वर्गणी समोरचा म्हातारा की त्यांच्याकडे वर्गणी घेतला मी काय गुन्हा केलो रे माझ्याकडे का घेणार तुम्ही वर्गणी हो काका तुमच्या किरकिरीला कंटाळून मंडळाने एक डिसिजन घेतलाय तुम्हाला बॉयकॉट करायचं बायको झोपल्या घरात तिथं हादोडून आत्ताचा हो बायको नाही बॉयकॉट म्हणजे तुम्हाला बेदखल केलंय अरे असं का रे हो हे बघा तुमचं व्हॉट्सअपवरून इंस्टावरची डीपी काढून टाका पहिला लोकांना कळू दे तुम्हाला बेदखल केलाय म्हणून असं का करता रे बाबा हा हो काका ऐका सोसायटीचं व्हॉट्सअपचं ग्रुप आहे ना तुम्ही लेफ्ट करता हो का काढायला लावू हे नको रे लेफ्ट नाही ते त्यामध्ये निकेचा अपडेटच असतंय मला काय हा प्रकार वरटू नका रे थांबा 1 मिनिट गेट उघडतो पहिला 3 तास ऐकावं लागतं हे बघा मला सांगा मी दरवर्षी वर्गणी देतो का नाही दरवर्षी वर्गणी देतो किती 51 रुपये देतो 3 तास उभा केल्यावर दरवर्षी 3 तास थांबून 3 किलो वजन कमी झालं त्याचं आता 6 वर्ष झालं मी वर्गणी मागायला लागलो किती वजन कमी झालं माहितीये का तुम्हाला 6 किलो कमी झालंय हो थांबा 18 किलो वजन कमी झालंय डॉक्टर त्याला विटॅमिन डी घ्यायला सांगितलंय 4 दिवस झालं सूर्याचा पत्ता नाही 4 वेळा डॉक्टर त्याला तेच सांगतंय 4 वेळा तुम्ही तेच बोलता 4 वेळा तू तेच वसवस करायला लागला 4 दिवसात जाचल कुठे तर ऐका माझ्या बायकोच्या अकाउंटवर 3000 रुपये आलेत आपल्या लाडक्या बहिणीचे तर मी काय करतो त्यातले 1551 रुपये तुम्हाला देतो वर्गणी म्हणून हो थांबा लाडक्या बहिणीची स्कीम इकडे अप्लाय करून का त्याचा फॉर्म बी मीच भरलो त्याची पैसे आले नाही 4 वेळा तुम्हाला फोन करायला लागतंय 4 वेळा तेच बोल नको तू तोंड बंद करून गप्पा जरा हो काका त्याच्या नात्यात त्यांनी पण फॉर्म भरला लाडक्या बहिणीचं हो आलेत का पैसे मग मी पण भरतो की पैसे येतात वरनच रद्द केलेत असं का जाऊ सोड हो काका हे बघा यावर्षी आम्ही ठरवलं तुम्ही किती पण प्रयत्न करा तुमच्याकडे आम्ही वर्गणी घेणार नाही म्हणजे घेणार नाही आणि मंडळाला डबा घेऊन यायचं नाही प्रसादाला मंडळात 2दा पूजा येतात 4 देता प्रसाद घ्यायला तुम्ही वर्गणी दिलावली ना मंडपाकडे पण फिरकायचं नाही असं का रे ऐका मी देतो तेवढे घ्या की तुम्ही कशाला एवढे हे करायला लागला हो तेवढ्या पैशात काय येणार आहे आपल्या मंडपाकडे कोण आहे माहितीये का चाय विकायला हो ना डॉली चायवाला आता बिलगेट्सला छाप वाजला तेच माणूस मग येतो की छापायला तेवढ्या वर्गणीत होत नाही चला रे मंडपाची कामात चला अरे थांबा रे नको येतो बरोबर ऐका 5001 रुपये देतो तेवढं घ्या बघा फुलाची पाकळी समजून घ्या रे 5000 मध्ये काय होत आहे चला रे चला थांब हो काका तुम्हाला ते शेटे काका माहितीये का कोण शेटे आवाज सकाळी जाता की त्यासोबत काय करायला गार्डन मध्ये
मग काय त्याचा काय 51,000 रुपये दिलेत वर्गणी त्यांनी. बॅनरवर मोठा फोटो येणार आहे आधार स्तंभ म्हणून. काही हाट्या वय तू त्याने मार्केट मारा लागला का मग माझ्यापेक्षा जास्त. हा. मी काय करतो ऐका मी 10,001 रुपये देतो. माझा पण फोटो लावा ना कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला खाली आहे. हो काका 10,000 मध्ये पासपोर्ट साईज फोटो बी येत नाही आता. ते चला रे टाइमपास करता ए, येईल. अरे अरे यार इकडे 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 किती दिलाय ते शेट्या? 51,000 रुपये. 51,000 रुपये दिलाय. मग नाही, मला काय तर करावं लागतंय. त्याने लय हवा करायला लागला आजकाल. त्याच्यापेक्षा चांगली हवा माझी झाली पाहिजे. ऐका मी काय सांगतो मी 51,051 रुपये देतो. माझा फोटो एकदम मोठा पाहिजे बघा. हा माझ्याकडं ना तुमच्या काकूसोबत बागेत गेलो होतो ना तेव्हाचा एक छोटासा फोटो आहे. त्यातले एडिट करून एकदम गोरं बिरं करून लावून टाका की माझा त्या बाजूला. मला एक सांगतो त्याच्यापेक्षा 1 फूट मोठा माझा फोटो असला पाहिजे बघा. 1.5 फूट मोठा लावतो बरं का. हा तेच म्हणलो मी. तुम्ही बरोबर करता रे. मला तुमच्यावर हा विश्वास. भारी करता तुम्ही. हा, चला चला वर्गणी द्या चला. या पैसे द्या पहिला चला. अरे पण एवढं कॅश कोण ठेवत असते का घरामध्ये? आणि आज बँक पण बंद आहे. ऑनलाईन तर असतील की अकाउंटवर. हा ऑनलाईन आहे की माझ्याकडे? आहे ना. हा स्कॅन करा आणि मारा. चला लवकर. आले का बघा. चला रे आले रे, चला. हा अरे एक सांगतो ऐका. हा. आता कसं केलं तसं करू नका रे. हा पोरांनो असं नाही करायचं बघा. नाही हो काका. चालतंय का? वर्गणी देतो दरवर्षी. हो. असं नाही करायचं. चालतंय काकू बोलवायले. हा चालतं चालतं. बागेतलं फोटो तेवढं पाठवा. हा व्हॉट्सअप करतो की ते आपल्या. डॉक्युमेंट करा हा डॉक्युमेंट. डॉक्युमेंट करतो. चला चला. गणपती बाप्पा. आता कसा आवाज आला बरं तुमचा? ते बंडेनी धोतर बदलून 6 वाजायला तेच घालायला. हा चालतं चालतं. पोरा 51,000 रुपयाची शेताला तर बघावं लागतंय. शेताला बघावं लागतं. आता ही स्कीम शेटी काकावर राबू. चला